नमस्कार, माझे नाव सूर्यकांत फकीरवाजे, राहणार पांडुर्ली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून शिमला या पिकाची दरवर्षी रेग्युलर लागवड करतो। त्याचबरोबर या वर्षी मी 2 प्लॉटमध्ये लागण केली आहे। माझे एकूण क्षेत्र साधारण 5 एकर आहे। त्यापैकी मी 3.5 ते 4 बिघ्यावर शिमलाची लागण केली आहे। त्यातील एक प्लॉट मी माझ्या पद्धतीने माझ्या ट्रीटमेंटने केला आहे। तसेच हा जो प्लॉट आहे हा ICLच्या ट्रीटमेंटने केलेला आहे। त्याचबरोबर ह्या प्लॉटमध्ये 10-26 असेल, त्याचबरोबर पॉलिसल्फेट आणि 20-20-13 असं ICLच्या प्लॉटला मी खते टाकले। त्याचबरोबर मी जर ट्रीटमेंट केलेल्या प्लॉटला 10-26 20-20-13 आणि मायक्रोन्यूटन हे खत वापरलेलं आहे। लागवड केल्यानंतर ICLच्या प्लॉटमध्ये मी सुरुवातीला 7-50-7, त्यानंतर 12-36-6, स्प्रेमध्ये 11-36-24 अशा ग्रेडची वापर केली। आणि मी केलेल्या ट्रीटमेंट प्लॉटमध्ये 19-19 असेल किंवा 13-40-13 ड्रिचिंगला, त्याचबरोबर स्प्रेसाठी 13-40-13 हे स्प्रे घेतलेले। ह्या ड्रिचिंग केल्यानंतर ICL ट्रीटमेंट केलेल्या प्लॉटमध्ये फुटवा असेल, जेणेकरून शूट निघतानाची जी प्रोसेस राहते, जोमदार शूट निघाले। त्याचबरोबर फुटवा चांगला निघाला, काळोखी पकडून प्लॉट वाढ घेत राहिला। आणि त्या प्लॉटमध्ये आम्ही साधारण त्याच्यात आणि याच्यात थोडासा फरक जाणवलाच। शिमला मिरचीच्या वाढीच्या काळात ICLच्या प्लॉटमध्ये 12-6-22चे 2 ॲप्लिकेशन, त्याचबरोबर 8-24-24चे 2 ॲप्लिकेशन दिले गेले। तसेच मी केलेल्या ट्रीटमेंट प्लॉटमध्ये साधारण 13-0-45 किंवा त्याचबरोबर 0-52-34चे 2-2 ॲप्लिकेशन गेले। त्याचा ICLच्या वापरलेल्या ग्रेडमध्ये मला स्टंपची फुलकळीचा जो स्टंप आहे तो स्ट्रॉंग निघाला। फुलाची अवस्था एकदम स्ट्रॉंग होती, जेणेकरून गळ थांबण्यास मदत झाली। त्याचबरोबर सेटिंग आणि सायझिंगच्या अवस्थेत ICLच्या ट्रीटमेंट प्लॉटमध्ये मी मॅकफॉसचे 2 ॲप्लिकेशन, त्याचबरोबर 0-42-42चे 2 ॲप्लिकेशन। त्याचा फायदा असा झाला की साईजमध्ये पण फरक जाणवला, काळोखी, त्याचबरोबर फळाचे दांड वगैरे एकदम व्यवस्थित वाटला ओव्हरऑल। त्याचबरोबर मी केलेल्या ट्रीटमेंट प्लॉटमध्ये 52-34 असेल किंवा मॅग्नेशियम असेल, 13-0-45 असेल, हे ॲप्लिकेशन वापरली। ओव्हरऑल आतापर्यंत मी जे शेड्यूल वापरलं, ICLचा प्लॉट असेल किंवा त्याचबरोबर मी स्वतः ट्रीटमेंट केलेला प्लॉट असेल, त्यामध्ये मला ICLच्या ट्रीटमेंट केलेल्या प्लॉटमध्ये उत्पादनात बरीच तफावत जाणून आली। त्याचबरोबर फळांची क्वालिटी असेल, चमक असेल, चकाकी असेल किंवा वजन असेल, किंवा जे शिमला मिरची च्या फळामध्ये महत्त्वाचे जे 4 ब्लॉकचे साईज पाहिजे असते मार्केटमध्ये, ती पण मला मिळाली। खूप समाधानकारक असं उत्पन्न सरांनी दिलेल्या भरपूर प्रकारच्या ग्रेड होत्या, त्यातून उत्पन्न खूप छान मिळालं। तुम्ही आता पण बघू शकता झाडांचे आता फुलांची संख्या असेल, फळ असेल किंवा देठाचा जो प्रकार असेल, एकदम स्ट्रॉंग प्रमाणे देठ निघतो। आणि इतर पण सर्व बाबीत काळोखी असेल, सर्व प्रकारे योग्य असं मला उत्पन्न मिळालेलं। गेले 7 ते 8 वर्षापासून शिमला ही शेती मी करतोय। ढोबळ मानानं शिमला पीक न घेता माझ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे, पिकाची गरज ओळखून लागणारे खतं असतील, योग्य नियोजन असेल, थ्रिप्सला वेळोवेळी ज्या फवारण्या असतील, हे आपण नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून आपला खर्च पण वाचेल, त्याचबरोबर उत्पादन पण चांगलं मिळेल, जेणेकरून शेतकऱ्याची जी इतर अनावश्यक जो खर्च आहे तो अवश्य थांबेल। त्याच्याकरता शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पूर्ण नियोजनयुक्त शिमलाचं पीक हे केलं पाहिजे, असे मी विनंती करतो।